आज मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी बनवूयात. संक्रांत म्हणले की सगळ्यांच्या घरी तिळगुळाची पोळी ही बनवली जाते. तर खुसखुशीत पोळी छान कशी बनवायची ते आज तुम्हाला सांगते. इथे मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत. ते छान खरपूस भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरती भाजायचे म्हणजे अगदी आजपर्यंत छान भाजले जातात. आता एक वाटी शेंगदाण्याच्या प्रमाणात आपण 2 वाट्या तीळ घ्यायचे आहेत. हे गावरान तीळ घ्यायचे म्हणजे ते छान आपले चव छान असते गावरान तिळाला. ते छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले की मग 2 चमचे तेलामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन छान खरपूस भाजून घ्यायचं. बेसनसुद्धा फार महत्त्वाचं असतं. ही एक टीप देते मी. बेसनशिवाय तिळगुळाची पोळीला छान बाइंडिंग येत नाही. त्यामुळे आठवणीने बेसन घालायचं. 2 चमचे आपल्याला इथे बेसन घालून घ्यायचं आहे. हे सगळं थंड करत ठेवायचं आहे. तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करायचे. नाहीतर ते काय होतं, त्याचं फार जास्त घट्ट असं पावडर तयार होते. आपल्याला सरसरीत पावडर तयार करायची आहे. आता हे थंड होईपर्यंत इथे कणिक मळून घ्यायची. मी इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की मग 2 चमचे ह्याच्यामध्ये बेसन घालायचं. 2 चमचेच बेसन खूप होतं. नंतर 2 चमचे बेसन घालून झाल्यानंतर 2 चमचेच आपल्याला इथे गोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झालं की कणिक मळताना घट्ट अशी कणिक मळायची आहे आपल्याला. खूप जास्त लूज अशी कणिक मळायची नाही आहे. जसं आपण पुरणपोळीला खूप लूज कणिक मळतो त्याचप्रमाणे तिळाच्या पोळीला आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची, ज्याच्याने पोळी फाटत नाही. तिळाची पोळी तशी साधारण आपण ज्या वेळेला लाटतो ना त्यावेळेला थोडी फाटतेच, कारण की त्याच्यामध्ये गूळ आणि तीळ हे जे असतात त्याच्यामुळे थोडीशी पोळी आपली फाटते. पण ती कडक असल्यामुळे आणि कडक होत असल्यामुळे खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते. त्याला फुगण्याची काही गरज नसते. म्हणजे जशी आपण पुरणाची पोळी छान फुगते आपली सगळ्या बाजूनी, तशी तिळाची पोळी फुगवायची नसते. आता आपण कणिक मळून ते भिजवून ठेवायचं. तोपर्यंत दाणे आणि तीळ जे आहेत ते बारीक करून घ्यायचे. हे सरसरीत बारीक करून घ्यायचे, अगदी याची पावडर तयार करायची नाही. हे बघा, आपल्याला पुन्हा एकदा ते परत मिक्सरमधून काढायचं आहे. त्यामुळे आता सरसरीत बारीक करून घेतलं तरी चालू शकतं. दाण्यांच्या बरोबरच मी इथे तीळही बारीक करून घेतलेले आहेत. आता हे सगळं जे मिश्रण आहे ना ते एकत्र करून घ्यायचं. म्हणजे एका बाऊलमध्ये आता मी इथे दाण्यांचं कूट घेते आहे. दाण्यांचं कूट, त्याच्यावरती लगेचच तिळाचा कूटही घालून घ्यायचा आणि आपलं डाळीचं पीठही घालून घ्यायचं. हे दोन्ही वेगळं वेगळं का मी बारीक केलं, कारण की तीळ खूप बारीक असतात, ते पटकन बारीक होतात आणि दाणे जास्त जाड असल्यामुळे दाणे जरा बारीक व्हायला वेळ लागतो. त्यामुळे काय करायचं, वेगळं वेगळं बारीक करून घ्यायचं. सगळं छान मिक्स केलं की एक कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप घालून झालं की आता आपण ज्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या प्रमाणातच 2 वाट्या आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. म्हणजे आपण 1 वाटी दाणे, 2 वाट्या तीळ आणि 2 वाट्या गूळ घेणार आहोत. आता हा गूळ आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, फक्त वितळवून घ्यायचा आहे. पाक होईपर्यंत वाट बघायची नाही. आता गूळ वितळला, थोड्याशा गाठी राहिल्या तरी चालतात, कारण की आपल्याला पुन्हा एकदा ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंच आहे. मग पाक वितळला की कढई खाली काढून घ्यायची गॅस बंद करून आणि मग त्याच्यामध्ये हे तयार केलेलं सारण घालून घ्यायचं. हे सारण घालून झालं की छान व्यवस्थित खालून वर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळा पाक आपल्या या सारणाला लागला पाहिजे. आता मी करते ना अशा पद्धतीने. आता हे एकदा मिक्स झालं की थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, सगळं सारण एकजीव होतं, छान व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखं गोड होतं आणि व्यवस्थित होतं. आता ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालून घ्यायची आणि मग हे मिक्सरमधून काढून घ्यायचं हलवून. म्हणजे एक छान असं बाइंडिंग येतं सारणाला. त्यामुळे 2दा मिक्सरमधून काढून घ्यायला हरकत नाही. अगदी 5 मिनटाचं काम आहे. एकदाच फक्त फिरवून घ्यायचं, फार वेळ फिरवायचं नाही आहे. हे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने सारण मिक्सरमधून काढून घेतलं की आपलं परफेक्ट सारण तयार होतं. हाताने मिक्स करण्यापेक्षा पुन्हा एकदा मिक्सरमधून काढलं ना तर ते जास्त सोपं होतं. आपलं हे सारण तयार झालं. आता जे कणिक मळलेलं आहे ते छान पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि मग एक लाटी काढून घ्यायची. लाटी छान लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो ना तसं ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. फक्त पुरणाचं सारण आपलं ओलं असतं, हे जरा कोरडं असतं, त्यामुळे लाटायला थोडा त्रास होतो. पण एकदा सवय झाली, प्रॅक्टिस झाली की व्यवस्थित परफेक्ट लाटता येतं. आणि सारण थोडं जास्त भरायचं. पोळी फाटली तरी चालेल, पण सारण जास्त भरल्याने काय होतं, पोळी खूप सुंदर लागते खायला. हे बघा, मी भरले ना अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती
तांदळाचं पीठ घ्यायचं. शक्यतो तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ना तर ते घ्यायचं खाली, म्हणजे पोळी सरसरीत अशी पटकन अशी फिरते. जर गव्हाचं पीठ असेल तर आपल्याला हरकत नाही, पण तांदळाचं पीठ असेल तर लाटायला जास्त सोपी जाते. मी आता लाटते ना अशा पद्धतीने. थोडी पोळी अशी वरून फाटते कारण की ह्याच्यामध्ये कोरडं सारण आहे, त्यामुळे. असं पीठ लावून छान पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाली की मग ती तव्यावर घालायची. माझी आई आणि आजी सांगतात की ज्यावेळेला आपण तिळाची पोळी बनवतो ना ती फुगत नाही आणि ती थोडीशी फाटते आणि त्या तव्याला त्याचा गूळ जे आहे तो थोडासा लागतो आणि ही पोळी मऊ होत नाही, तर ही पोळी कडक होते. मऊ होत नाही ही, म्हणजे पूर्णपणे फुगून फुलक्यासारखी नंतर ती मऊ झाली असं पुरणपोळीसारखी तिळाच्या पोळी होत नाही. तिळाची पोळी ही कडकच असते खाताना, आणि खाताना त्याच्यामुळेच ती फार खुसखुशीत आणि छान लागते. आता आपली लाटून झालेली आहे. इथे दोन्ही बाजूनी छान शेकवून घ्यायची. काही जण वरून तेल लावून घेतात किंवा तूप लावून घेतात. मी आधी तेल किंवा तूप लावून घेत नाही. काढल्यानंतर खाण्याच्या वेळेला पुन्हा त्याच्यावरती तूप जरा मेल्ट करून मग लावायचं. खूप अप्रतिम लागते. हे तिळाचं सारण जे आहे ते 1 महिनाभर टिकतं, त्यामुळे तुम्ही कधीही अशी पोळी बनवून खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हीही एकदा नक्की या पद्धतीने तिळाची पोळी करून बघा. आणि माझ्या अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच साध्या सोप्या सिंपल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.